आता एक धक्कादायक बातमी आहे धुळ्यातून। धुळे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं राडा केल्याचा प्रकार समोर आलाय। कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदारांच्या व्यवस्थापकालाच मारहाणीची घटना घडली आहे। ठेकेदाराच्या व्यवस्थापकानं धुळेकर नागरिकांबद्दल अपशब्द वापरल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापकाला चोपल्याचं दिसतंय। यावेळी या व्यवस्थापकावरती शाई आणि अंड सुद्धा फेकण्यात आलं, तसंच शिवीगाळ करत मारहाण सुद्धा करण्यात आली आहे। कचरा संकलन ठेकेदारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग साचले असून मनमानी करत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे। धुळे महानगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं राडा केल्याचं पाहायला मिळत आहे। तर कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराच्या व्यवस्थापकालाच मारहाणीची घटना घडली आहे। दृश्यांमध्ये आपण मारहाणीची घटना बघतोय। ठेकेदाराच्या व्यवस्थापकानंच धुळेकर नागरिकांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे हा सगळा राडा झाल्याचं बघायला मिळत आहे। तर कचरा संकलक ठेकेदारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग साचले असून मनमानी करत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप होता आणि त्यावरूनच ही मारहाण करण्यात आल्याचं समजतंय। धुळ्यामधली ही महत्त्वाची बातमी। धुळे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं राडा घातलाय। तर कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराच्या व्यवस्थापकालाच मारहाणीची ही घटना घडली आहे। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण न्यूज 18 लोकमत वरती बघतोय। ठेकेदाराच्या व्यवस्थापकानंच धुळेकर नागरिकांबद्दल अपशब्द वापरले आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापकाला चोपल्याचं दिसतंय। सोबतच या व्यवस्थापकावरती शाई आणि अंड सुद्धा फेकण्यात आले, शिवीगाळ करत मारहाण सुद्धा करण्यात आली। नागपूरमध्ये 2 दिवसाच्या अवकाळी पावसानं 7187 हेक्टरवरील पिकांचं नुकसान केलंय। जिल्ह्यातील तब्बल 8410 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसलाय। तर गहू, हरभरा, संत्रा, मोसंबी आणि भाजीपाल्याचं सर्वाधिक नुकसान झालंय। याशिवाय गोंदियात आलेल्या अवकाळीनं वीटभट्टी व्यावसायिकांसह कामगारांवरती संकट आलंय। तयार केलेल्या विटा मातीमोल झाल्यानं वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठं नुकसान झालंय। जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दरम्यान 8 दिवसात 2 वेळा वादळी वाऱ्याचा तडाखा बसल्यानं मका, ज्वारी, गहू यासह हजारो हेक्टरवरील रब्बी पिकं आडवी झाली। मात्र 8 दिवस होऊन सुद्धा शेतकऱ्याच्या बांधावरती अद्यापही प्रशासनाचा कुठलाही अधिकारी पोहोचला नसल्यानं पंचनामे होत नाहीत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांनी। जळगाव जिल्ह्यातील काही भागांमध्ये गेल्या 8 ते 10 दिवसांपासून 2 ते 3 वेळा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोठे नुकसान झाले। यामुळे केळी असो, हरभरा असो, ज्वारी असो, कापूस असो, यासोबतच आपण बघतोय या ठिकाणी दादरही या ठिकाणी नास्तनाबूत झालेली आहेत। आपण एक शिरसोली या गावातील एका शेतात आलेलो आहोत। या ठिकाणी या शेतकऱ्याची संपूर्णतः या वादळी वाऱ्या आणि पावसामुळे या ठिकाणी दादरचे हे पीक खाली पडले, जमीनदोस्त झाले। अवघ्या काही दिवसांवरती हे पीक शेतकऱ्यांच्या हातात येणार होते, मात्र आपण बघतोय कशा पद्धतीने या वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण पीक खाली जमीनदोस्त झालेले आहेत। या ठिकाणचेच काही शेतकरी बांधव आपल्या सोबत आहेत। दादा काय सांगाल, एक मोठा आर्थिक संकटही आपल्या समोर उभं राहिले, काय सांगाल? दादा आता 2 एकर शेती आहे ज्वारीची। आता आडवी पडून गेली। आता त्या 1 महिन्यानंतर दाणा पक्का होणार होता, आता तो पक्का होला जाणार नाही। आता याचं काय करायचं? कोण आलं तलाठी? इथे कोणीच आलं नाही, सरकारी म्हणून कोणीच आलेलं नाही। काय अपेक्षा आहे तुम्हाला? आता इथं काहीतरी येऊन जायला पाहिजे होते, पाहून घ्यायला पाहिजे होते, सरकारी अधिकारी यायला पाहिजे होते, तलाठी यायला पाहिजे होते। इथे कोणीच येत नाही जात। दादा काय सांगाल, काय नेमकं नुकसान आता दिवाळी तसं झालेलं आहे। इथं आज तलाठी इथं सरकार पण कोणी आले नाही आणि असं आम्हाला वाटत होतं बा इथं 8-2 दिवसापासून जे अवकाळी पाऊस वगैरे झाला आहे त्याच्यापर्यंत आज कोणते पंचनामे झालेले नाही आणि एक कोणत्याच मालाला आम्ही भाव आजपर्यंत सरकारने दिलेला नाही। आता शेतकऱ्यांसमोर पुन्हा आर्थिक संकट आणि तलाठी असो, कृषी अधिकारी असो, अद्यापही या शेतकऱ्याच्या बांधावर येऊन अद्यापही पंचनामे झाले नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी या ठिकाणी पाहावयास मिळते। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।